नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेखांकित भागांचे क्षेत्रफळ या टॉपिकवर आधारित परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे या विषयाचे उदाहरण आपण अभ्यासणार आहोत। तर बरेचशा स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातो। तसेच टीईटी, सीटीईटी, स्कॉलरशिप परीक्षा या स्पर्धा परीक्षेमध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर पहिला उदाहरण आपलं बघा, सोबतच्या आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे व चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? तर या उदाहरणामध्ये बघा, अगोदर वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी दिली आहे आणि चौरसाची बाजू 12 सेमी आहे। तर हा जो रेखांकित भाग आहे याचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला काढायचे आहे। अशा प्रश्न सोडवण्याकरता यामध्ये बघा, वर्तुळ चौरसापेक्षा मोठा आहे, मग आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचे क्षेत्रफळ वजा केल्यास आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल, हे लक्षात ठेवा। बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ। या प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढता येईल। मग आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहीत असायला पाहिजे। तर बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वर्तुळ मोठा आणि चौरस लहान आहे, म्हणून आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचे क्षेत्रफळ वजा करत आहोत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्याकरिता। मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर। आर म्हणजे काय आहे? तर आर म्हणजे त्रिज्या। मग पायची किंमत किती? 22/7 गुणिला आर स्क्वेअर। मग त्रिज्या किती आहे? त्रिज्या आहे आपली 21 सेमी, म्हणून 21 स्क्वेअर। यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा, 22/7 गुणिला 21 गुणिला 21। तर यांचं आपण काटाकिटी केलं तर 7 त्रिक 21 राहिले ते 3, मग 22 गुणिला 21 गुणिला 3। 22 गुणिला 21 किती होतात? 22 गुणिला 21 होतात 462 गुणिला 3। 462 गुणिला 3 केलं तर 1386 चौसेमी। आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालेले आहेत। वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले आहेत, त्यानंतर आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्यायचे आहेत। मग चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग। मग इथं बाजू किती आहे? चौरसाची बाजू किती दिली आपल्या उदाहरणामध्ये? 12 सेमी। मग 12चा वर्ग, 12चा वर्ग किती रे? तर 12चा वर्ग 144 चौसेमी। आता आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे। मग वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून चौरसाचे क्षेत्रफळ वजा करू। वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ। मग रेखांकित भागांचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? 1386 वजा चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 144। मग 1386 मधून 144 वजा केल्यास आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल। रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आले? तर 1242 चौसेमी। तर बघा, आकृतीमध्ये चौरस आणि वर्तुळ हे दोन आकृत्या दिल्यात आणि यामध्ये वर्तुळ मोठा आणि चौरस लहान आहे। मग आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ अगोदर काढून घ्यायचे आणि नंतर चौरसाचे। वर्तुळ मोठा असल्यामुळे
वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आपण चौरसाचे क्षेत्रफळ वजा केलं, त्यामुळे आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळाले. नंतरचं दुसरं उदाहरण आहे चौकोन PQRS हा 7 सेमी बाजू असलेला चौरस आहे. तर आकृतीवरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. पर्याय ए दिलाय 10.50, पर्याय बी आहे 10.45, पर्याय सी आहे 10.57 आणि पर्याय डी आहे 10.51. तर यामध्ये बघा आकृती आपण बघितलं तर या उदाहरणामध्ये बघा आकृतीमध्ये चौरस आणि वर्तुळ दोन आकृत्या दिल्या आहेत, परंतु यामध्ये चौरस मोठा आहे आणि वर्तुळ लहान आहे. मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल, नंतर चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि चौरसाच्या क्षेत्रफळातून आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल. तर मग या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.